अगं, मी फक्त 35चा आहे. तरुण आहे मी. हो, 35 पावसाळे हे तुझं शारीरिक वय झालं. पण माणसाचं खरं वय तो किती सहन करतो त्यावर ठरतं. महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. तळ्याच्या कड्यापाशी कुत्र्याच्या शवाला केळीच्या झावळ्यात गुंडाळून ठेवण्यात आलं. अंडू कुत्र्याचं शव ज्या शिळेवर होतं, ती प्राचीन शिळा असावी. कारण शिळा फोडून आतून गवताचे बरेच कोंब उगवून आले होते. त्या कोंबांनी कुत्र्याच्या देहाला कवटाळत वर यायला सुरुवात केली. गवताची पाती अंडूच्या देहाभोवती गुंडाळ्या मारू लागली. नीळावंती रोज रात्री त्या शवाजवळ येऊन बसायची. आपले केस तळ्याच्या पाण्यात सोडायची. तिचे केस तळ्यात सोडले गेले की तिच्या लांब सडक वेणीच्या 3 बटात पाणी वरवर झिरपत यायचं. पाण्यातून जीवनरस शोषून घेऊन तिचं शरीर निळसर व्हायचं. त्वचेवर नसा अजूनच निळ्या रंगात चमकत जायच्या. केस पाण्यात तसेच ठेवून ती कुत्र्याच्या देहाजवळ येऊन बसायची. प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवायची. जीवनरसाला अंडूच्या शरीरात पाठवायची. नीळावंती मृत अंडूजवळ जाताच तिच्या त्वचेचा निळसर रंग फिकट पडायला लागायचा. त्वचेवरून समुद्रासारखं धावणारं पाणी सुकून जायचं. तिची त्वचा पुन्हा मानवी दिसायची. नीळावंती आजारी आणि कृश व्हायची पहाटेपर्यंत. विक्रम रात्री तासनतास तिच्याकडे पाहत बसायचा. ती रोज हेच करायची. पाण्यात केस बुडवून स्वतःत प्राण भरून घ्यायची आणि कुत्र्याच्या शवापाशी येऊन त्याच्यात प्राण ओतायची. स्वतःला त्रास करून घ्यायची. विक्रम कधी कधी विचार करायचा, काहीही म्हटलं तरी नीळावंती मानवी जीव आहे. पण कुत्र्याला जिवंत करून तिला काय मिळणार आहे? स्वतःला एवढा त्रास करून घेऊन तिचा काय फायदा? तिचा काय स्वार्थ यात? आयुष्यभर फक्त स्वार्थ आणि स्वतःच्याच फायद्याच्या विचारात बुडून राहिलेल्या विक्रमला नीळावंती अंडूच्या शरीरात प्राण भरताना तग लादू होत जाताना दिसायची. तिचे डोळेही निस्तेज व्हायचे. मान बारीक व्हायची. शरीरावर दागिन्यासारखे आकर्षक असलेले तिचं दैवी सौंदर्य संपून जायचं. विक्रम हरकून पाहत बसायचा तिच्याकडे. जगाने जिवंत असावं ही आशा होती नीळावंतीची. नकारात्मक अंधारात आयुष्य कुंठलेल्या विक्रमला नीळावंतीच आशेची ज्योत प्रकाशित करून जायची. विक्रमला तिच्या प्रेमात पडावंसं वाटू लागलं. पण त्याचा अचाट ध्येय वेडेपणा त्या त्रुटक भावनांना पुरून उरला. त्याचं नियोजन अतिशय काटेकोर होतं. आधी कुत्र्याला जिवंत करून खात्री करून घ्यायची. मग आनंदाचं शरीर तिच्या हवाली करायचं. त्याच्या शरीराची अजून विटंबना होऊ द्यायची नव्हती त्याला. या विचारातूनच त्याने अंडू कुत्र्याचा पर्याय निवडला होता. त्याने अनेक शक्यतांचा विचार करून ठेवला. ज्या शक्यतांना उत्तर मिळालं नाही, ती शक्यता तिथे नीळावंतीला विचारून घेतली. विक्रम नीळावंतीला विचारू लागला, समजा उद्या तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला आणि कोणीतरी तुला त्रास देऊन मारून टाकलं तर? त्यावर नीळावंती शांतपणे उतरली, ते माझं मरण ठरेल. त्यात काय एवढं? पण समजा अंडू पूर्ण जिवंत होण्याआधीच तुझा मृत्यू झाला तर? माझ्या अंडूला जिवंत करू शकेल असं कोणीच उरणार नाही. मग अंडूचं काय? मग तो जिवंत होणार नाही. मग विक्रमने आखलेल्या योजनेतला पुढचा बाण सोडला. मृत शरीरात प्राण भरणे ही कला तू कोणाला शिकवत का नाहीस ग? जेणेकरून समजा उद्या तुला काही झालं तरीही अंडूला जिवंत करता येईल. वाटल्यास ही कला तू मला शिकवू शकतेस. नीळावंती हळूच म्हणाली, तो सोनेरी केसाचा गोरा माणूस मला मारून टाकेल याची भीती वाटते ना तुला? विक्रमला धक्काच बसला. नीळावंतीला चक्क हेल्बबद्दल माहिती होतं. तर विक्रमच्या मोक्षात हिंडून तिला हेल्बबद्दलही कळलं. पण अजूनही विक्रमच्या आनंदाला जिवंत करून घेण्याच्या योजनेचा गंध आला नव्हता. विक्रमने विक्रमने स्वतःला सांभाळलं. भावनांवर नियंत्रण ठेवत म्हणाला, हो, हेल्बग स्वीडनवरून आलंय.
तुला मारायला. तू माझ्या मनात तेही पाहिलं असशील. समजा त्याने तुला आधीच मारलं तर? माफ कर, पण ही देखील शक्यता आहेच ना. का? अंडूसाठीच बोलतोयस का तू हे? नाही, अंडूसाठीच असं नाही. तुझ्या जीवाला धोका निर्माण व्हावा अशी इच्छा नाहीये माझी. तू आवडतेस मला. वाटल्यास पुढच्या वेळी माझ्या मनात शिरशील तेव्हा तेही पाहून घेशील. विक्रमच्या मनात चुळबुळ होती. पुढच्या वेळी निळावंतीला आपल्या मनात काय काय दिसणार याबद्दल तो स्वतः साशंक होता. पुढच्या रात्री निळावंती विक्रमच्या मनात शिरली. विक्रमचं बालपण, शाळा, आजींनी त्याची घेतलेली काळजी, सर्व काही निळावंतीने जाणून घेतलं. आई वडील लहानपणीच गेले हेही निळावंतीने बघितलं. विक्रमने त्याच्या आईच्या फोटोची फ्रेम हातात घेऊन आजीला विचारलेला प्रश्न आठवणीच्या समुद्रात तरंगून वर आला. आजी, आई पप्पा कसे होते ग? पप्पा नोकरीला होते का? आजी फोटोकडे बघत म्हणाली, नाही बाबा, तुझा बाप आणि आई दोघे कथा सांगणारे गोसावी होते. बाप घांगडी वाजवायचा. त्याच्या तालावर आई गावकऱ्यांना कथा सांगायची. वाघदेवाची, जंगलाची. शाळा शिकलेले नव्हते ते. नोकरी कशी करतील? आजीने दिलेलं उत्तर छोट्या विक्रमला कधीच आवडायचं नाही. आपल्या आईवडिलांमध्ये एकही गुण नव्हतं. विक्रमच्या परिकल्पनेतील आईवडील राजा-राणीच्या पेहरावात विनोदी तयार झाले. निळावंतीने विक्रमच्या मनातल्या त्याच्या प्रतिमा पाहिल्या. विक्रमने निळावंतीला आपल्या मनात फिरवून आणलं. निळावंतीनेही विक्रमला आपल्या पूर्व आयुष्यात नेले होते. तिच्या बालपणात सह्याद्रीत 8-10 वर्षाची ती आणि आदिवासी कातकरी मैत्रिणी जंगलात खेळायला यायच्या. निळावंती तेव्हा देव नव्हती, तेव्हा तानाई होती. निळावंती आणि तिच्या मैत्रिणी रानउंदरांना त्रास देऊन गंमत बघायच्या. रानउंदरांचं मातीच्या ढिगाऱ्यात बनलेलं बीळ होतं. गुहेसारखंच. रानूत दिवसभर बाहेर हिंडायचे आणि संध्याकाळी आपल्या बिळात शिरायचे. निळावंती आणि तिच्या मैत्रिणी रानउंदराच्या मातीच्या उंच बिळासमोर माती थापून तसाच एक उंचवटा बांधायच्या. सायंकाळी रानूत घराकडे आले की गोंधळून जायचे. त्यांना आपलं जुनं बीळ आणि नवीन बांधलेला उंचवटा यात आपलं घर कोणतं हे कळायचं नाही. ते जागीच थांबून गोंधळून जायचे. निळावंतीने असे अनेक प्रसंग विक्रमला दाखवले. तो निळावंतीचं आयुष्य पाहून आपल्या जगात चाललेली गोष्ट तात्पुरती विसरला होता. 4 दिवसांनी निळावंती त्याला म्हणाली, मी पाहिलंय तुझ्या मनात. तुला आतून खरोखरच मी मरू नये असं वाटतंय. विक्रमला हे शब्द ऐकून शांत वाटलं. पण विक्रम, मी तुला प्राणप्रतिष्ठा शिकवू शकत नाही. कारण शिकवण्यासाठी प्राणप्रतिष्ठा ही काही कला नाही. प्राणप्रतिष्ठेला साधनांनी बनू शकते आणि साधन आहे आशा. तुझ्यात आशाच शिल्लक नाहीये. मी नाही शिकवू शकत तुला. विक्रम, तू तरुण राहिला नाहीयेस. हे ऐकून त्याचा जरा हिरमोड झाला खरा. अगं, मी फक्त 35चा आहे. तरुण आहे मी. हो, 35 पावसाळे हे तुझं शारीरिक वय झालं. पण माणसाचं खरं वय तो किती सहन करतो त्यावर ठरतं. तुझ्यात ती भूक नाहीये. मला एखाद्या तरुण व्यक्तीला आज दाखवता येईल मी प्राणप्रतिष्ठेत काय करते ते. चालेल, माझ्याकडे एकदम तरुण व्यक्ती आहे मग. माझी मानलेली मुलगी फक्त 9 वर्षाची आहे ती. तिचा घडा रिकामा आहे. चालेल. तिला घेऊन ये मग. विक्रम दुसऱ्याच रात्री नलूलाही सोबत घेऊन आला. हुशार नलूने आधीच आशा आणि कुशलचं बोलणं चोरून ऐकलं होतं. विक्रम रोज रात्री निळावंतीला भेटायला जातो हे ऐकलं होतं. त्यामुळे आपल्याला इथे निळावंतीला भेटायला आणलंय हे तिला आधीच ठाऊक होतं. त्या रात्री आमसेंनी विक्रम आणि नलूला बाजूला वाट पाहत बसून ठेवलं होतं. आमसेंनी रोज सकाळ सायंकाळ भक्तिभावाने निळावंतीची आंघोळ घालायचा पायंडा पाडला.
सकाळच्या सूर्याखाली एक अंघोळ, रात्री चंद्राखाली दुसरी अंघोळ. सगळ्या बायका निळावंतीभोवती कोंडा करून तिला तळ्याकाठी आणत. तिच्यासाठी गुलाब उकळून कोमट पाणी करून अंघोळ घालत. फुलांच्या रसाने तिच्या हातांचे आणि पायांचे तळवे चोळून काढत. अंघोळ झाल्यावर चरण स्पर्श करत. मग आपल्या हाताने आंब्याच्या पानांचे आभूषण आणि हिरवा शालू नेसून तिला शोभवत. आजही बायका निळावंतीला आपल्या कोंडाळ्यात नदीजवळ घेऊन गेल्या. त्या बायकांच्या खोळक्यात नलूला निळावंतीचा एकही केस दिसला नाही. पण तिने आपल्या मनानेच निळावंती कशी दिसत असेल याचं एक चित्र बनवून ठेवलं होतं. तिने कागद पेन्सिल काढली आणि ते मनातलं चित्र बसल्या बसल्या कागदावर उतरवूनही टाकलं. आबड विचित्र चित्र. आबडधोबड चित्रात निळावंतीच्या गळ्यात गोल पदक असलेला हार काढला. अंगावर गोल फ्रॉक काढला. डोक्यावर गोल मुकुट काढला. हातावर मोजे, पायात पैंजण काढले. कपाळावर टिकली आणि कानावर केसात टोचलेल्या एक मोठं फूल. नलूने निळावंतीचे चित्र विक्रमला दाखवलं. पप्पा, कसं आलंय चित्र बघा. नलूच्या कल्पनेतील निळावंती पाहून विक्रमला हसू आलं. पण फुलांच्या आकारानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. हे कोणते फूल काढले तू? जास्वंदाचे आहे का? नाही, लाल नाहीये हे. निळावंतीच्या केसात निळं फूलच असेल ना. निळं फूल? नाव काय याचं? मला नाव नाही माहिती. तुम्ही याला काही पण बोला. मी मनानच काढलंय हे. जास्वंदाच्या आकाराचं निळं फूल एकच. ताम्हिणीचं फूल. निळावंती डोक्यात माळते तेच फूल. पण त्या फुलाबद्दल नलूला कसं कळलं? विक्रमने चित्राकडे पाहत भुवया उंचवल्या. निळावंतीच्या डोक्यावर हेच फूल का काढलंय तू? असंच काढलं. नलू इकडे फुलाला शेडिंग करू लागली. विक्रम रंग भरत जाणाऱ्या फुलाचं निरीक्षण करू लागला. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.